श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मुलं शाळेत गेले आणि निवांत चहा पीत बसले. कसं असतं, मुलं गेल्यानंतर आपल्याला काय काम असतं, जोपर्यंत मुलं जात नाही ना तोपर्यंत माझं काम चालूच असतं. ते गेले की मग मी निवांत चहा पिते. आणि चहा पिणं झालं मग इकडे भांड्याचाही राडा खूप पडला होता. आपल्या बायकांचं जेवण कसं असतं, मुलं गेले का कधी एकदा आवरून बसन असं होतं. मला तर मुलं गेले, चहा पिला आणि मी पूर्ण आवरून घेतलं. भांडे, बेडशीट आवरलं, सोफ्याच्या कवरे आवरल्या, झाडून काढलं. आणि झाडून झाल्यानंतर मग मी ना आंघोळ केली. आंघोळ झाली मग मी देवपूजा घेतली करायला. आज देवपूजेला जरा उशीरच झाला. दररोज माझी पहिली पूजा असती, मला पूजा केल्याशिवाय पहिले ना करमतच नाही. मग पूजा झाली आणि मग मी जेवायला बसले. पूजा झाल्याशिवाय मी जेवायला पण बसत नाही. तर म्हटलं चला मग आपण जेवण करूया. तर आज मी केलं होतं भोपळ्याचा पराठा आणि मग तो मी लोणच्यासोबत खाल्ला. मग तर 10 वाजले. मग म्हटलं आता चला आपलं कामही लवकर आवरलं. मग ब्लाऊजला हुका लावल्या, तुरपाई करून घेतली. मग लाईट गेली. त्याच्यानंतर 10:30ला मग मी थोडासा आराम केला. मग 12:45 वाजता मुलांना शाळेत घ्यायला गेले. हा इकडे आरुष आला आणि नंतर साई पण आला. सेम आरुष जसं करतोय ना तसंच साई पण करतो. तो सेम तशीच ॲक्टिंग करतो बरं. बघा आता त्याच्या पाठीमाग गेला. नंतर मग मी काय केलं, पाणी आलं, पाणी भरायला घेतलं. आम्हाला 8व्या दिवशी पाणी येतं. तसं आज आहे ना 6व्या दिवशी पाणी आलं. किती मुडप होतं ना. आपल्याला माहिती असतं की 8व्या दिवशी पाणी येणार आहे, आपण किती निवांत बसतं आणि कधी कधी अचानकच पाणी येऊन जातं. मग ना इकडं आर्नो बसला होता अभ्यासाला. म्हटलं चला आता थोडंसं आपण बाहेर बसूया. तर बाहेरचं वातावरणही छान होतं, आमच्या समोरचं वातावरण दे तसं बरं. तर आहे ना मी थोडंसं बसले 5-1 मिनटं आणि मग नंतर मी घरामध्ये आले. म्हटलं आता ब्लाऊज कटिंग करून घेऊया. आरोनला खायची होती की याची मकाची कणसाची. तर आरुषला मी सोलायला लावले होते, त्यांना मकाची कणसं सोलले बघा. नंतर मी इकडे आहे ना त्याला 10 मिनटं पाण्यात उकळून घेतले, म्हणजे शिजून घेतले त्याला थोडेसे. त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं होतं आणि मग कांदा टाकला, टमाटर, कोथिंबीर हे सगळं टाकलं मी. पुन्हा आहे ना मी लाल तिखट टाकलं थोडंसं, असं टमाटर सॉस टाकला होता. ही आर्नोसाठी केली होती, त्याच्या पप्पासाठी वेगळी केली होती कारण की त्यांना कांदा खायचा नव्हता आणि आर्नोला तर सर्व लागतं. मुलांना कसं दुपारच्या वेळेस आलं का काहीतरी वेगळं लागतं. भाजी पोळी खाते सकाळी आणि मग दुपारी मम्मी आम्हाला हे कर ते कर चालूच असतं. मग कसं वाटलं तुम्हाला माझे व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.